ही केवळ पायी चालण्याची परंपरा नाही, ती भक्ती, समता, शिस्त आणि सेवाभावाची अखंड परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघतात. या दिंडीत प्रत्येक वारकरी एकमेकांचा सहप्रवासी असतो, तर प्रत्येक सेवाभावी हात विठ्ठलाचीच सेवा करत असतो. याच सेवेच्या भावनेतून सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि राजेश नाईक फाउंडेशन यांनी वारकऱ्यांसाठी फराळ वाटपाचा संकल्प केला. उपक्रमाची सुरुवात आर्यन फाउंडेशनच्या कार्यालयात वाहन पूजनाने झाली. लाडू, केळी आणि फराळाचे साहित्य वाहनात भरून सेवा प्रवासाला सुरुवात झाली. प्रत्येक शुभ कार्याप्रमाणे श्री गणेशाचे दर्शन, विघ्नहर्त्याचे आशीर्वाद घेऊन हा सेवा यज्ञ पुढे निघाला. सांगली, तासगाव, विटा आणि पुढे पलटण गाडी वेगाने धावत होती. मनात फक्त एकच ध्यास, पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत प्रेमाचा फराळ पोचवायचा. दिंडीचे हे विराट रूप पाहून अनेक कार्यकर्ते भारावून गेले. ज्यांनी यापूर्वी फक्त वारीबद्दल ऐकले होते, त्यांना आज भक्तीचा महासागर प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होता. हजारो वारकरी ओठांवर विठ्ठलाचे नाम आणि प्रत्येक पावलागणिक भक्तीचा उत्सव. फलटणजवळ सुरू झाला सेवेचा खरा सोहळा. हजारो वारकऱ्यांना लाडू, केळी आणि फराळाचे साहित्य प्रेमाने वाटण्यात आले. कोणताही वारकरी वंचित राहू नये, प्रत्येकापर्यंत फराळ पोहोचावा यासाठी संपूर्ण टीम तत्पर होती. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, सांगली शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राजेश नाईक स्वतः संपूर्ण उपक्रमात सहभागी झाले. त्यांच्या दृष्टीने हा केवळ कार्यक्रम नव्हता, तर विठ्ठल भक्तांच्या सेवेत सहभागी होण्याचा एक भावनिक क्षण होता. रामकृष्ण हरी. आज आषाढी वारीच्या निमित्तानं फलटण येथे येऊन काँग्रेस पक्षाच्या सांगली शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं व आर्यन फाउंडेशनच्या वतीनं
एकत्र फराळ वाटपचा कार्यक्रम केला. जो फराळ केळी परत पाणी आणि लाडू हे वाटप केलेलं आहे आणि सर्व भक्तांना सेवेची आम्हाला संधी मिळाल्याबद्दल आम्ही सर्व भक्तांचा आणि याचा आभार मानतो. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये जे आम्ही हे करतो तिथं वारीला आम्ही दिंडीला जेवण घालतो. परंतु यावेळेला प्रथमच आम्ही फराळाचं हे केलेलं आहे. आता पुढच्या वर्षी अनेक यापेक्षा जोमात करू. जवळ साधारण 3,000 ते 4,000 भक्तांना आता आम्ही फराळाचं हे वाटप केलेलं आहे. जवळजवळ 5,000 ते 10,000 भक्तांनी लाभ घेतलेला आहे. लाडू असू दे केळी असू दे सर्व. पण लोकसंख्याने हे दिंडी पाहिली तर 8 ते 10 लोकांचे दिंडीत आहे आणि या वारीचं थोडं पुण्य आम्ही पालन घेण्याचं काम केलं. संदीप आपटे, उदय नाईक, मोहन गायकवाड, शामराव शिंदे, नंदकुमार मुळीक, अशोक मुळीक, नंदकुमार कारंडे, दिलीप पाटील, राजू सूर्यवंशी, व्यंकटेश नाईक, विवेक नाईक, रोहित गुंजी, अमित मुळीक, संयम केसरी, विश्वास यादव, नामदेव पठाडे, सुनील साळुंके, राकेश सुकासने यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी सेवाभावाने हा उपक्रम यशस्वी केला. हाँ बराबर हाँ जानू राहू मनोडे. वारी आपल्याला शिकवते भक्ती म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजेच विठ्ठल. हजारो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आशीर्वाद हीच या उपक्रमाची खरी कमाई. श्रद्धा, सेवा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवणारा हा दिवस प्रत्येकाच्या मनात कायम स्मरणात राहील. अनेक घेऊ द्या त्याला अनेक भक्ती शरणो तुझ्या शरणावरती शरणा में आले तुझ्या चरणावर
रामकृष्ण हरी मस्तके पायावरील सर्व वारकरी संतांच्या आज मी एवढंच सांगेल की सामान्य कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा हा एक आनंद सोहळा आहे. ज्ञानोबा तुकोबाला घेऊन पांडुरंगाकडे जाणारे वारकरी कशाची तमा बाळगत नाही, कुठली चिंता करत नाही, फक्त आनंद निर्भय असो भलते काही सुख दुःख आम्हा सार नाही असं तुकोबारायांच्या भाषेत हा आनंद सोहळा आहे. त्यात कुठली सोयी सुविधा आहे, सुख सुविधा आहे, कशाचीही पर्वा नाही. पाऊस असो, ऊन असो, वारा असो, धूळ असो, पण पांडुरंगाच्या याच्यासाठी अभंग गात लावणी मृदुंग सुतिटाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने या भूमिकेतून ब्रह्मरस हा जन्मोजन्मासाठी घेत पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकोबाच्या अभंगात नाचत वाजत गाजत सगळे जात असतात. हा आनंद सोहळा बघायला आपणही सांगलीकडे आला. तुमचे अभिनंदन. रामकृष्ण.